सध्या आहे ना सगळीकडे संध्याकाळचा मस्त पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यावरती माहोल मात्र एकदम मस्त होऊन जातो। आणि तुम्हाला तर माहितीये पाऊस पडत असला की काहीतरी खमंग कुरकुरीत तळलेलं खाऊशी वाटतं। तर असाच त्या दिवशी मस्त पाऊस पडत होता। मुलीनं म्हटलं चला मस्त कुरकुरीत कांदा भजी बनवते। तर लगेच माझी धाकटी मुलगी नेहमी पाऊस पडत असला की भजीच का ग करायची? अगं म्हणलं भजी बनवायला पण सोपी आणि खायलाही मस्त। तर म्हणाली आज भजी नाही बनवायची, भजी शिवाय दुसरं काहीतरी बनव। तर तिला म्हणलं अगं भजी पटकन बनतात आणि असं काहीतरी वेगळं बनवायला जायचं आणि पाऊस तोपर्यंत थांबायचं, मग काय मजा। पण तिला आज भजी नकोच होती। तर बटाटा उकडून स्मॅश करून घेतला, एकाकडे थोडंसं तेल घातलं, त्यामध्ये हळद लाल तिखट घातलं, उकडलेला बटाटा त्यामध्ये घालून चांगला परतून घेतला, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आपले नेहमीसारखे चटरपटर मसाले घालून मिक्स करून घेतलं। मैदा घेतला, त्यात चवीनुसार मीठ, थोडासा ओवा, तेल घालून पीठ मळून घेतलं। त्याच्या 2 पोळ्या करून एका पोळीवरती केलेलं सारण व्यवस्थित सगळीकडे पसरून घेतलं। दुसरी पोळी त्याच्यावर ठेवून चौकोनी आकार दिला आणि चौकोनी कट त्याचे करून घेतले आणि त्याला वेगवेगळे आकार देऊन लो टू मीडियम फ्लेम वरती छान तळून घेतले। लॉंग व्हिडिओ सुद्धा अपलोड केलाय, तो तुम्ही नक्की पहा आणि असं चटरपटर बनवून पावसाचा मस्त आनंद घ्या।